नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार. कारण ही दिवस दुपारपासून चालू केलेला आहे. तर असा चांगला पाऊस येतोय आमच्याकडे. तर इकडे सारखा पाऊस चालू आहे. तर म्हटलं चला आज पावसामध्ये असा गरमागरम वडापाव बनवायचा आहे. तर बघूया त्याची पण रेसिपी. म्हणलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया वडापावची रेसिपी. तर असं वडापाव कोणाकोणाला आवडेल पावसामध्ये बनवायला. तर पाहूया इकडे बटाटे टाकून घेतलेले आहेत कुकरमध्ये. त्यात थोडंसं मीठ पण टाकून घेतलं म्हणजे मऊ असे बटाटे शिजतात. तर पावसामध्ये एकदम मजाच वेगळी येते वडापाव खाण्याची किंवा भजी असं कुठलंही काही. तर खूप दिवस झालं वडापाव काय बनवले नव्हते आम्ही आणि बाहेरून आणण्यापेक्षा घरात बनवलेलेच खूप असे चांगले असतात. त्याच्यामुळं आम्ही नेहमी घरातच बनवून खातो. कारण बाहेरचे कसे बनवतात आणि ते काय आम्हाला आवडत नाही. त्याच्यामुळं आम्ही आपल्या घरातच बनवतो आणि जास्तीचे सगळेच खातात. त्याच्यामुळं मी आता इकडे लसूण आणि मिरची थोडंसं आलं घेतलेलं आहे. ते पण बारीक वाटून घेणार आहे. तर बघा तुम्ही रेसिपी कशी बनवते. तर इकडे बटाटे पण चांगले उकडून झालेत. बटाटे उकडल्याच्या नंतर आता एका ताटामध्ये वैष्णवी काढून घेत आहे. तोपर्यंत थोडेसे थंड होतील. तोपर्यंत थंड झाल्याच्या नंतर आता याची सालं काढून घ्यायची आणि छानपैकी याला बारीक करून घ्यायचं. आणि थंड झाल्यावर सालं काढायला पटकन येतात, नाहीतर गरममध्ये हाताला चटके लागतात. तर 5च बटाटे टाकले होते. त्याचे असे जवळजवळ 10-12 वडापाव होतात. तर सगळ्याला 2-2, 3-3 आले तरी भरपूर होतात. तर आता इथं मी बटाटे सोलून बारीक असं हाताने चुरगाळून घेते आणि बारीक करून घेते. तर मी हे बेसन पीठ चक्कीतून दळून आणलं होतं. तर ते पिशवीतच होतं. अजून ते पीठ पण सोडायचं बाकी आहे भरणीमध्ये. तर म्हटलं चला ताजं ताजं पीठ आणलेलं आहे तर वडे पण बनवूया. बेसन पीठ काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये ओवा टाकून घेतला. तर आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि पीठ चांगलं मळून म्हणजे घ्यायचं. जराशी पाणी टाकायचं आणि नंतर पीठ थोडंसं मळून घ्यायचं. तर असं पाणी टाकतच मळायचं. एकदम पाणी टाकायचं नाही, नाही तर पातळ झाल्यावर वडे पण चांगले येत नाहीत. तर अशा पद्धतीने पीठ छानपैकी फेटून घ्यायचं. हाताला वाटेल तेवढं पीठ चांगलं फेटायचं म्हणजे वडे पण छान असे फुगले जातात. तर इथं मी अजिबात सोडा वापरत नाही, कारण आम्हाला सोड्याची आवडत नाही. तर तेल जास्त सोसलं जातं. तर असं पीठ चांगलं वड्याला खोलून घ्यायचं मिडियम ह्याच्यावर. तर आता इकडे मिस्टरांना बनवायचे आहेत कांदा भजी. तर ते पण चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा कापून घेतला आहे, थोडंसं लाल तिखट आणि बेसन पीठ. कांदा कापल्याच्या नंतर लगेचच मीठ लावून ठेवलं होतं. त्याच्यामुळं मीठ काय मी टाकलं नाही. फक्त बेसन पीठ आणि लाल तिखट टाकून कांदा भजी बनवायचे आहेत. आणि हळद मी अजिबात टाकत नाही याच्यामध्ये. तर बिना हळदीचे पण असे कांदा भजी खूप छान कलर येतो त्याचा. तुम्ही आता पहा तळल्यावर कसा कलर छान येतोय तर. तर हे पण काय करायचं, ते कांद्याला पाणी सुटलेलं त्याच्यामध्ये आधी मळून घ्यायचं आणि थोडासा पाण्याचा शिपका देऊन परत मळून घ्यायचं. जास्त पाणी टाकायचं नाही ह्याच्यामध्ये पण. तर आता इकडे मी छानपैकी असं मळून घेते. थोडंसं पाण्याचा हात लावते आणि कांदा भजीचं सुद्धा पीठ आता मळून बाजूला ठेवणार आहे. आणि नंतर बाकीची पुढची प्रोसेस करायची आहे बटाटवड्याची. तरी हाताने चिटकते हाताला, पण तसंच मळून घ्यायचं चांगलं. जास्त पातळ करायचं नाही. तर असे पावसाळ्यामध्ये कांदा भजे, परत वडापाव, बटाटा भजे खायला खूप छान लागतात आणि बनवायला पण आवडतात. तर आता इकडे मी कांदा भजी बनवायचे तर पीठ मळून बाजूला ठेवते आणि त्याच्यानंतर बघूया काय करायचं तर. थोडंसंच पीठ मळलेलं आहे कांदा भज्याचं, कारण एकट्यालाच खायचे आहेत. त्याच्यामुळं मी इकडं हे थोडंसं मळून ठेवलं. आणि आता बनवूया वडे. तर वड्यासाठी मी बटाटा बारीक करून घेतला होता, पीठ मळून घेतलं होतं. तर याच्यामध्ये आता मिरची, लसूण ते वाटून घ्यायचे. मिरची, लसूण आणि आलं हे तुम्हाला दाखवलं होतं मी. तर मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार टाका. थोडासा लसूण टाका, त्यात जिरे पण टाका थोडी. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाका आणि मिक्सरच्या भांड्यात किंवा तुमच्याकडं पाटा असला तर पाट्यावरसुद्धा वाटून घ्या. खूप छान लागतं. मीठ टाकून घ्यायचं थोडंसं आणि हे वाटण करून बटाट्याच्या भाजीमध्ये मिक्स करायचं. तर आता फोडणी थोडीशी मी वेगळ्या पद्धतीने देणार आहे. तर तुम्ही पहा कशी देते फोडणी आणि पटकन होणारी आहे. तर आता इथं मिक्सरचं लावलेलं आहे. मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेते.
बारीक म्हणजे जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं ते मिरची वाटलेलं. तर या अशा पद्धतीने वाटून घ्यायचं छानपैकी. नंतर आता आपण करूया याची फोडणी. तर फोडणी कशी करायची? गॅस पेटवून घेतला. तर हे तडक्याचं भांडं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लगेचच मी तेल टाकून घेते. कारण कढईत पण परतायची गरज नाही. वडापाव गरमच खायचे तर ते काही जास्त वेळ ठेवायचे नाहीत. तर आता बरंचसं तेल टाकून घेतले फोडणीसाठी. तर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली, जिरे टाकून घेतले. जिरे मोहरी आधी चांगली तडतडू द्यायची. त्याच्यानंतर टाकायचं वाटलेलं मिरची आणि ह्याचं लसणाचं आल्याचं वाटण. तर आता इथं चांगलं जिरे मोहरी तडतडलेले आहे. तर थोडंसं बाजूला घेते, तेल ओढायला लागलं होतं आणि आता हे हिरव्या मिरची वाटलेलं कढीपत्ता टाकून घेतलं आणि हा चांगलं परत गॅस पेटवायचा आणि परतून घ्यायचं. त्याच्यातच खूप टेस्ट येते त्याची पण. कढईत पण टाकायची गरज नाही बिलकुल. तर आता इथं परत मी मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला तो परतून घेते आणि लगेचच बटाट्यामध्ये टाकून घेणार आहे. तर असं थोडंसं बटाटा घेऊन त्यात फिरून ते पण पुसून घेतलं. वायाला पण जात नाही आणि पटकन होतं. तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. गरम आहे त्याच्यामुळं मी चमच्याने मिक्स करते. तर आता मी हातानेच मिक्स करून घेणार आहे कारण हाताने एकजीव होईल. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मिरची वाटताना त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं तर थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर मिक्स करायचं. तर आता इथं मी वडेसुद्धा तयार करून घेणार आहे. त्याच्या आधी मी तेल तापायला ठेवते. तर आता चांगली अशी मोकळ्या मनाने कढई घेतलेली मोठी. माझ्याकडे काळी कढई पण आहे तेलकट असं तळण्यासाठी, पण ती नाही घेतली मी. ही जराशी मोठी कढई आहे त्याच्यामुळं मोकळ्या ह्याने वडे पण तळले जातील. त्याच्यामुळं मी थोडीशी मोठी कढई घेतली आणि असे तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे कसेही बनवा, पण मला असे एवढ्या साईजचे वडे बनवून घेणार आहे मी. तर छानपैकी असे वडे बनवून घ्यायच्या आधी तुम्हाला लागतील तसे तळून घ्या. एकदम तळून ठेवण्यापेक्षा जसे लागतील, जसे खातील तसेच तळून घ्यायचे म्हणजे गरमागरम असे छान लागतात. तर इथं मी जवळजवळ 5-6 वडे तयार करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता बेसन पिठामध्ये बुडूनच मग तळून घेणार आहे. तर आता इकडे तेलसुद्धा तापत आलेलं आहे. तर असं बटाट्याची भाजी थोडीशी पातळ झाली पाहिजे म्हणजे त्याचे वडे खूप टेस्टी लागतात. तर आता मी बेसन पिठात बुडवलं आणि थोडंसं आधी टाकून पाहिलं होतं तर तेल तापलेलं आहे. तर आता मी इथे वडे चांगले सोडून घेते. तर गॅस थोडासा मोठा चांगलं तापू द्यायचं तेल आणि नंतर थोडा बारीक केला तरी पण चालेल. कारण जास्त एकदम तापलेलं तेल असेल ना तरी पण पटकन करपतील. त्याच्यामुळं काय करायचं थोडासा कमी करायचा आणि नंतर वडे पलटी करून घ्यायचे. तर इथं छानपैकी 4 वडे टाकून घेतले तर आणि तळून पण होत आलेले आहेत. तर असं पावसाळ्यामध्ये कोणाकोणाला आवडतं वडे किंवा कुठलंही खायला आणि घरातलं खायला जास्त आवडतं. त्याच्यामुळं आपलं घरीच बनवून खायचं कारण बाहेरचं तर तुम्हाला बोलले मी. त्याच्यामुळं आपल्या हाताने केलेलं वेगळंच असतं आणि घरच्या खाण्याची मजा काही वेगळीच असते. तर आता मी इकडं डिशमध्ये काढून घेते. तर आता वडे म्हटलं तर त्याच्यासोबत मिरची तर आलीच. तर मिरचीला थोडेसे तोंड फोडून घ्यायचे आणि नंतर तेलात टाकायची. नाहीतर तेल तुमच्या हातावर उडू शकतं किंवा बाजूलाही उडू शकतं. त्याच्यामुळं मिरची पहिले फोडून घ्यायची, नंतर तेलामध्ये टाकून घ्यायची. तर आता मी हे मिरच्यांना चिरा पाडून घेतल्या आधी आणि त्याच्यानंतरच तळून घेतलेल्या आहेत. तर बघा एक पण मिरची कुठं उडाली नाही. तर आता याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि त्याच्यानंतर वडे आणि पाव मिरची खाण्यासाठी तयार आहे. तर याच्यानंतर आपल्याला बनवायचे आहेत कांदा भजे. तर आधी तुम्हाला मी हे दाखवते बटाटे वडे कसे बनवले ती. तर आता इथं पाव पण घेतलेत आणि वडे त्याच्यासोबत मिरची. तर असे छानपैकी वडापाव आपले तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो या सगळे वडापाव खायला आणि आता पुढे आता राहिलेले आपण थोडंसं पीठ मळून ठेवलं होतं कांदा भजीचं ते तळून घेऊया. कारण आमच्या घरामध्ये कोणाला कांदा भजी आवडतात, कोणाला बटाटवडे आवडतात, ज्याची त्याची वेगवेगळी आवड असते. तर आता इकडं मिस्टरांना कांदा भजी करते मी. त्यांना तेच आवडतात. ते नाही बटाटा वडा खात त्याच्यामुळं कांदा भजी बनवते. तर अशा हाताने पीठ घ्यायचं आणि सुट्टं सोडून द्यायचं. तर छान असे कांदा भजी पण चांगले होतात. तर आता इकडे मी कांदा भजी टाकून घेते. त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते.
गॅस थोडासा मोठाच ठेवायचा म्हणजे असे कडक कुरकुरीत कांदा भजे तळतात. कारण आतला कांदा चांगला तळला ना तर कडक भजे होतात. तर आणि पातळ सोडायचे. तर छानपैकी असे इकडं कांदा भजे पण तळत आहेत. वडापाव पण तयार झालेले आहेत. तर अशी पावसामध्ये खाण्यासाठी तुम्ही पण बनवून पहा. कारण पावसाळ्यामध्ये घरात असतो ना त्याच्यामुळं काय ना काहीतरी खायला लागतंच. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून पहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईकसुद्धा करा. तर आता इथं कांदा भजे पण चांगले तळून झाले तर ते आता मी डिशमध्ये काढून घेते आणि मिस्टरांना गरमागरम खायला देते. तर चला तुम्ही सुद्धा या कांदा भजे खायला. छान असा कलर आलेला आहे. चला बाय बाय सगळ्यांना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.